आता पूर्णविराम. आता पूर्णविराम जो आहे तो पूर्णविराम आपण असं गोल जो डॉट देतो छोटासा वाक्य झाल्याच्या नंतर शेवटी, बरोबर आहे का? हा पूर्णविराम सगळ्यांना माहिती. दुसरं काय सांगलंय? अर्धविराम. आता अर्धविराम कसं आहे? वरती बारीकसे टिंब आहे, त्याला या ठिकाणी जो आहे आपण हे असं काढलेलं आहे. त्यानंतर स्वल्पविराम. स्वल्पविराम फक्त असं बारीकसा असं करायचं आहे. चिन्ह कळालेलं आहे? चिन्ह कळालं? ओके. म्हणजे काय? अपूर्ण विराम. अपूर्ण विराम आतापर्यंत आपण ह्या स्वरूपाचे दोन जे डॉट आहे, हे जे दोन चिन्ह आहे ते जर कम कहा, घम कहा, गम कहा, ते शेवटी जे वापरायचो ते चिन्ह आहे बघायचं. त्याच्यानंतर पुढचं काय चिन्ह आहे? प्रश्न चिन्ह. तुम्हाला सगळ्यांनाच वारंवार हे माहिती आहे काय? या स्वरूपाचे चिन्ह आहे उद्गार चिन्ह. उद्गार चिन्ह हे ह्या स्वरूपात असते. असं वरून उभी रेष, खाली एक बिंदी, खाली एक टिंब देऊन टाकायचं. 7 नंबरचा काय आहे? 7 नंबर अवतरण चिन्ह. आता अवतरण चिन्ह, या अवतरण चिन्हामध्ये दोन भाग येतात. एक डबल अवतरण चिन्ह आणि एक सिंगल अवतरण चिन्ह. जसं की डबल अवतरण चिन्ह म्हटलं की अशा दोन रेषा करायच्या उलट्या इथून सोयीच्या इथून. सिंगल अवतरण चिन्ह म्हणजे असं करायचं, असं करायचं. तर संयोग चिन्ह आहे. संयोग चिन्ह म्हणजे काय? निस्तीच काय आहे बघा, या ठिकाणी निस्तीची रेषा आहे. काय? अवसरण चिन्ह. अवसरण, अवसरण, अवतरण नाही, अवसरण चिन्ह. ओके. मग या ठिकाणी अवसरण चिन्ह थोडीशी लंबी रेषा आहे. थोडीशी काय आहे? लंबी रेषा आहे या चिन्हामध्ये. बोल त्यालाच आपण स्पष्टीकरण चिन्ह सुद्धा म्हणतो. पुढचे विकल्प चिन्ह. हा चला लक्ष द्या. आपण विराम चिन्ह मागच्या तासात पाहिले, त्या विराम चिन्हाचं आपण डबल काय करूया? एक रिव्हिजन करूयात. ओके. आता रिव्हिजन विराम चिन्ह. आता विराम चिन्हाच्या अगोदर आपण काय समजून घेऊ? व्याख्या. म्हणजे नेमकं विराम चिन्ह म्हणजे काय आणि ते कसे ते आपण या ठिकाणी काढलेले आहेत. परंतु विराम चिन्ह म्हणजे काय आणि त्याची गरज काय? तर वाचत असताना अर्थ लक्षात घेऊन आपण जेव्हा थांबतो, या थांबण्यालाच काय म्हणतात? विराम असं म्हटलं जातं. लक्षात येते का? आपण बोलत असताना सरसगट कधीच बोलत नाही. आपण कुठेतरी थांबतो. काय केलं? लिहिलं काय? हे सगळं बोललोय का? नाही बोललो. कुठेतरी थांबल्या गेलेलं आहे. छान, व्हेरी गुड, शाबास. किती छान मुलगा आहे हा. आले थांबलोय कुठेतरी, काहीतरी. ज्यावेळेस थांबल्या जाते त्या थांबण्यालाच आपल्या मराठी व्याकरणामध्ये काय म्हणतात? विराम असं म्हणतात. आणि मग या विरामापासूनच विराम चिन्ह तयार झालेले आहे. आणि प्रत्येक विराम चिन्ह या ठिकाणी आपल्याला काय लक्षात घ्यायचंय? आपण वाचत असताना, त्या ठिकाणी वाचत असताना आपण इथे लिहिले, तसंच आपण बोलत असताना सुद्धा, वाचताना किंवा बोलताना आपण कुठे कुठे कसं थांबतो, ते थांबण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं व्याकरणाच्या दृष्टिकोनातून काही चिन्ह लिहिलेली आहेत. त्या थांबण्याला, त्या बोलण्याला ते चिन्ह आपल्याला या ठिकाणावर समजून घ्यायचे. मागच्या तासात आपण बघितलं होतं. मग सर्वात अगोदर पहिलं जे चिन्ह होतं ते होतं पूर्णविराम. म्हणजे वाक्य पूर्ण झाल्यानंतर ह्या चिन्हांचा वापर करतो. जसं की जेवण केलं का? मी गावाला गेलो, है ना? वाक्य पूर्ण झालं ना, म्हणून ते पूर्णविराम हे या स्वरूपात आहे. त्याच्यानंतर अर्धविराम. अर्धविराम या ठिकाणी दिलेला आहे. अर्धविराम म्हणजे काय? ज्या ठिकाणी दोन वाक्य एकत्र केली जातात. रामा गावाला गेला, त्याच्या सोबत आई होती. ठीक आहे ना? त्यावेळेस दोन वाक्य. जसं की बुवा ढग आले पण पाऊस पडला नाही. म्हणजे ज्यावेळेस आपण उभ्यानो या अव्ययाचा वापर करून आपण ज्यावेळेस आपण असं या चिन्हाचा वापर करतो त्यावेळेस ते होतोय अर्धविराम. ठीक आहे. ढग आले परंतु पाऊस पडला नाही. परंतु घेतलं ढग आले, काय दिलं आपण या ठिकाणी? अर्धविराम दिलं. पण परंतु हे वापरायचं उभ्यानो या, पाऊस पडला नाही.
त्यावेळेस वापरतात. दोन वाक्य एकमेकाशी सहयोगी असतात ते. त्याच्यानंतर स्वल्पविराम, ज्या वेळेला अनेक जातीची सारखी सारखी शब्द येतात, जसं की माझ्या वर्गामध्ये सुरेश, रमेश, योगेश, वैशाली, किरण, रेखा ह्या मुली फार हुशार आहेत. एकानंतर एक असं घेतलं की द्यायचं छोटं, जसे झालं विशाल झालं, करण झालं, रमेश झालं, सुरेश झालं, वैशाली झाली, राणी झाली, किरण झाली, असे पाने आपण ज्यावेळेस देतो असे त्यावेळेस द्यावं लागतात. म्हणजे एकाच जातीचे वेगवेगळ्या प्रकारची ज्यावेळेस अनेक नावं आपल्याला भेटतील त्यावेळेस ह्या चिन्हाचा आपण वापर करायचा असतो. त्यानंतर अपूर्णविराम. अपूर्णविराम म्हणजे जेव्हा काही अर्धवट आहे. आपण मी तुम्हाला म्हटलं की दिल्लीच्या संदर्भात माहिती लिहा, दिल्ली असं टाकलं, त्यासमोर असे 2 डॉट टाकायचे उभे. हे डॉट टाकल्यानंतर मग त्याची पूर्ण माहिती लिहायची. म्हणजे एखादी बाब जर अपूर्ण असेल तर त्या संदर्भात पूर्ण माहिती सांगायची असेल तर त्यासाठी म्हणजे अपूर्ण आहे म्हणून या ठिकाणी अपूर्ण चिन्ह आपण असं वापरतो. त्यानंतर प्रश्नचिन्ह. प्रश्न चिन्ह तुम्हाला माहिती आहे, जेवलास का, खाल्लास का, गेलास का, किती मार्क पडले, कधी उठणार आहे वगैरे वगैरे. हे असं झाल्यानंतर सर्व शेवटी प्रश्नचिन्ह आपल्याला द्यायचं असते. त्यानंतर उद्गार चिन्ह. जेव्हा दुःख असेल, वेदना असेल किंवा भावना असेल, ह्याच्या वेळेस जो शब्द ज्यावेळेस आपण अरे रे लगेच उद्गार द्यायचं, फार वाईट झालं, फार चांगला माणूस, अरे बापरे असं म्हटल्याबरोबर त्याच्या समोरच लगेच जो शब्द आपण वापरणार आहोत त्याच्याच लगे लागून खेळून उद्गारवाची चिन्ह हे असं उभी दंडियाने द्यायचं असते. लक्ष येईल. उद्गार चिन्ह जे वापरू, अरे रे 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 चिन्ह मेला होत, मग नंतर काय असेल पण जे चिन्ह उद्गारासाठी त्याच्यानंतर लगेच हे वापरायचे. त्यानंतर अवसरण चिन्ह होतं का, अवसरण असेल ते अवतरणाचे अवतरण चिन्ह, अवतरण चिन्ह. मग या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह आणि एकेरी अवतरण चिन्ह. मग दुहेरी अवतरण चिन्ह कायसाठी, तोंडातून बोलल्या गेलेलं जे काही वाक्य असतं ते वाक्य दुहेरी अवतरण चिन्हात वापरायचं. राजू म्हणाला, मग कॉमा नंतर दुहेरी अवतरण चिन्ह, मी गावाला गेलो, दुहेरी अवतरण चिन्ह बंद, पूर्णविराम. म्हणजे तोंडचं बोलल्या गेलेलं जे वाक्य असेल ते वाक्य कशात द्यायचंय, दुहेरी अवतरण चिन्हात. आणि हे एकेरी अवतरण चिन्ह एखाद्या शब्दाला किंवा एखाद्या वाक्याला किंवा एखाद्या मुद्द्याला जास्तीचं महत्व कुठून द्यायचं असेल तर ते एकेरी अवतरण चिन्हात द्यायचं असतं. जसं की वर्णमालेमध्ये किंवा मग इंग्रजी वर्णमालेमध्ये AEIOU हे सिंगल अवतरण चिन्ह, स्वर महत्वाचे आहेत. ज्या शब्दाला महत्व प्राप्त करून द्यायचं आहे किंवा ज्या शब्दावर आपल्याला जोर द्यायचा असेल तर त्याच्या बाजूला काय करायचंय, डाव्या साईडला म्हणजे डोक्याच्या वरती हे एकेरी अवतरण चिन्ह हे टाकायचं असतं. लक्ष देईल का? ओके, समजलं तर मला सांगा. म्हणजे दुहेरी आणि एकेरी. त्यानंतर संयोग चिन्ह. संयोग चिन्ह म्हणजे काय, अशा प्रकारचे फक्त रेष असते. ठीक आहे, जसं की काय शुभ विवाह, मंगल कार्यालय, ठीक आहे, आवती भोवती असं काही शब्द घेतले त्याच्या मधामधच असेल. किंवा मग एखादं वाक्य बोलत असताना समजा आपण आता शेवटपर्यंत लिहित आल्यानंतर इथं काही समजा बाकी राहिलं असेल लिहायचं तर मग त्याच्या इथं आपण अशी एखादी रेष मारतो आपण आणि मग खालच्या ओळीवर लिहितो. एखादं वाक्य जर अपूर्ण राहिलं असेल, एखादा शब्द अपूर्ण राहिला असेल तर त्यावेळेला ते त्या ठिकाणी लिहित असतो. ते त्या ठिकाणी ह्या ज्या संयोग चिन्हाचा आपण वापर करतो. त्यानंतर अवसरण किंवा स्पष्टीकरण चिन्ह. अवसरण किंवा स्पष्टीकरण, एखादा मुद्दा पटवून सांगायचा असेल किंवा बोलता बोलताच काही जर राहून गेलं असेल, मी गावाला गेलो, तिथं काय झालं पहा, तिथं मला तो नाही का, तू काय त्याचं नाव तुटलंय कुठं तरी, ऍक्युरेट सरसगट मला लगेच आठवायला नाही लागलं. ठीक आहे,
त्यावेळेला या ठिकाणी अवसरण चिन्ह किंवा स्पष्टीकरण चिन्ह म्हणजे ही जी काही सरळ रेष आहे, कळतंय का, तो नाही का तो रस्त्यात किंवा मग तो काल उदाहरण दिलं होतं कालच्या पाठात मी, राजूने का तो नाही का तो आपल्या शाळेत होता 2024 ला, तो नाही का हो, असं म्हणून ज्या ज्या वेळेला आपण थांबत असतो त्या त्या वेळेला या ठिकाणी अवसरण किंवा स्पष्टीकरण चिन्हाचा आपण जे या स्वरूपाचं आहे, जी सरळ रेष थोडी मोठी सरळ रेष, या ठिकाणी जे आहे संयोग रेष ही छोटी आहे, परंतु या ठिकाणी अवसरण आणि स्पष्टीकरण थोडीशी मोठी रेष आहे, कारण खंडच पडला. तो नाही का होतो राजू, तो नाही का होतो ज्याने मला मदत केली होती, तो नाही का आपल्या शाळेत होता पाहतो, त्याच्या बाजूला नव्हता राहत का. या स्वरूपात ज्यावेळेस खंड पडतो त्यावेळेस या ठिकाणी अवसरण किंवा स्पष्टीकरण. आणि त्यानंतर विकल्प. आता विकल्प काय, विकल्प तुम्हाला तर माहितीच आहे. चला, क्रिकेटच्या टीम मध्ये राजू खेळू शकतो, विजू खेळू शकतो, संजू खेळू शकतो, राहुल खेळू शकतो. म्हणजे 4ही किंवा 5ही किंवा 7ही हे जे काही आहे सगळे सगळे सारखे आहेत. मला हाही चालेल, तोही चालेल किंवा तोही चालेल. किंवा मग अजून ते तुला कोण आवडते रे, आई, पप्पा, मम्मी, आजी, बाबा की तुमचे सर. त्यात तुम्हाला विकल्प आहे, आई आवडते, पप्पा आवडतो, मम्मी आवडते, आजी आजोबा आवडतात, सर आवडतात. हे विकल्प आहे, तुम्हाला कोण आवडतं तुम्ही यू कॅन चूज इट, तुम्ही निवडू शकता ते विकल्प. ठीक आहे. त्यानंतर गोल कंस. आता गोल कंस म्हणजे काय, असं एक जनरल गोल कंस, त्यात काय लिहायचं इथे, असा एक कंस असतो गोल कंस. तो तुम्हाला माहिती, कंस म्हणजे काय, कंस मामा नाही तो. ठीक आहे. कंस म्हणजे गोल कंस. मग आता गोल कंसामध्ये काय, समजा एखादा मुद्दा सांगायचा आहे, एखादा मुद्दा सांगत असताना काय होत आहे, ते सांगत असताना त्या ठिकाणी तो मुद्दा सांगितला जात नाही, परंतु तो सांगणं गरजेचं आहे. एखादा मुद्दा सांगायचा आहे, एखादं वाक्य बोलत असताना आपल्याला तो मुद्दा त्या ठिकाणी आपण सांगू शकत नाही, परंतु तो सांगणं गरजेचं आहे. त्यावेळेला तो सर्वांसमोर सांगू शकत नाही, परंतु सांगणं गरजेचं आहे, म्हणून तेवढाच तो जो मुद्दा आहे तो कंसात घेऊन टाकायचा आणि वाक्य पूर्ण करायचं. जसं की कालचे उदाहरण घेतलं, ते महाशय, त्या समजा काय, त्या महाशयाची तक्रार करण्यात आली. मग कंसामध्ये काय घेतलंय, ते महाशय संस्थेचा वित्तीय अभिलेखाचा अहवाल न देत असताना सुद्धा, कंस बंद. कशात घेतलं, तर कंसात काय घेतलं, त्यांची तक्रार इथं कंसात घेऊन टाकले, त्यांची तक्रार देण्यात आली. हे पूर्ण वाक्य आहे, परंतु त्यांची तक्रारच्या नंतर काय घेतलंय, कंसात घेतलंय, गोल मध्ये घेतलंय, आपण गोल कंस मध्ये घेतलंय. ते संस्थेच्या होत असलेल्या गैरव्यवहाराचा देखील अहवाल न देता सुद्धा, असं ते कंसात टाकायचं. म्हणजे जे आपल्याला सांगायचंय, मांडायचंय, ते मांडण्यासाठी कंसात घेऊन टाकायचंय. बोलणं गरजेचं आहे, परंतु बोललं जात नाही, मग ते कंसात टाकून द्यायचं. ठीक आहे. आता चला, आता आपण कालपर्यंत काय घेतलं होतं, 11 या ठिकाणी आपण चिन्ह बघितले. आता या ठिकाणी 12, 13 आणि 14 तीन चिन्ह जे आहे, जे कालच्या प्रमाणे आपण समजून घेत. बघा, त्यातलं पुढचं चिन्ह काय, आता लोप चिन्ह. आता लोप चिन्ह म्हणजे डॅश 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 असं आपण लिहितो. जसं की आपण गणित घेत असताना मी तुम्हाला सांगत असतो, समसंख्या सांगा, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22. मग आता तुम्ही पूर्ण वही घेत बसणार आहे का, मग पुढे डॅश 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 डॅश. बरोबर आहे का, या स्वरूपात. म्हणजे त्याच प्रकारे, म्हणजे काय, एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्ये तोडायचा असताना, मुद्दा अपूर्ण आहे, जसं की 2, 4, 6, 8, 10, 12, 14 डॅश 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 डॅश.
मग आता समजून गेलेले 24, 36, 38 जय 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 जय, मग 44, 42, 46 जय 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 असे लिहू शकतो. बरोबर आहे, असे लिहितात. मग उदाहरण काय घेतलं समजा या किंवा इथे घेतलं आयुष्य जय 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 जय, एक सुंदर कलाकृती जय 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 जय. आयुष्य म्हणजे खूप लिहायचंय. आयुष्याच्या संदर्भात तुम्हाला लिहित असणार आयुष्य जय 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 जय. कोणाचं भयंकर असेल, कोणाचं सुंदर असेल, कोणाचं थोडस भयंकर काही सुंदर असं असेल, तो त्याच्यानुसार अनुभवानुसार तो काय करतो त्यात ते लिहायला. एक सुंदर कलाकृती आहे जय जय. आज विचार करताना जाणवतं अरे गड्या माझं आयुष्य फार जाणवतं. मग काय काय जाणवतंय ते सगळं त्याच्यात पुढे. फार चांगलं जगायला पाहिजे होतं, मला चांगली संधी भेटली होती, मला शिकण्याचं वय होतं, मी फार माझं आयुष्य विनाकारण व्यर्थ वाया घालवलं. आता मला जाणवतं की मी त्यावेळेस अभ्यास केला नाही म्हणून आताची ही माझी परिस्थिती अशी आहे. यू कॅन राईट असं लिहू शकतात. त्यावेळेस कोणतं चिन्ह, लोप चिन्हाचा वापर करतात. कधी एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असल्यास, ठीक आहे, एखादा मुद्दा अपूर्ण आहे किंवा तोडायचा आहे किंवा मग लिहायचं बाकी आहे, त्यात अजून पुढे काहीतरी आहे. जसं संख्या संदर्भ घेतलं, विषम संख्या सांगा 1, 3, 9, 5, 7, 11, 13, 15, 17, 21 वगैरे वगैरे समजून घ्या. असं 19, 33 वगैरे वगैरे असं. मग पूर्ण लिहिणं असे काही, कारण संख्या कशा आहे, अनंत आहे. संपणाऱ्या आहेत का त्या, ज्यावेळेस संपणाऱ्या नसतात आपण पूर्ण सत्तेच लिहित बसू शकत नाही, कारण संख्या संपत नाही. म्हणून जय 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 आपण देऊन टाकतो. ते आहे या ठिकाणी लोप चिन्ह. त्यानंतर दंड. दंड हा आपला हा दंड का नाही. तर जुन्या काळात प्राचीन काळात ज्यावेळेस जे लेखन व्हायचे किंवा आपण हिंदीतही बघतो, आपला जो हिंदीतला जो दंड आहे तो कधी वापरतो आपण, हिंदीतला दंड कधी वापरतो उभा, हिंदीतला वाक्य संपल्यानंतर. आपल्या मराठीमध्ये पूर्णविराम म्हणजे टिंब, हिंदीमध्ये उभा दंड जो आहे तो वाक्य पूर्ण झाल्यानंतर. तसं प्राचीन काळामध्ये मराठीतही त्या काळाच्या कविता असायच्या, काही ओव्या असायच्या. कविता ओव्या ज्या होत्या प्राचीन काळात, जुन्या काळात, त्या काळात. आताही आपल्या मराठीच्या कवितेमध्ये काही ठिकाणी जर बघितलं तुम्हाला एकेरी दंड आणि दुहेरी दंड दिसतील. मग एकेरी दंड या ठिकाणी चिन्हे, ही चिन्हे आपल्याला जुन्या मराठी साहित्यात वापरलेली आढळतात. हे जे काही चिन्ह आहेत एकेरी दंड, दुहेरी दंड, हे जुन्या मराठी साहित्यामध्ये वापरले. साहित्य, काव्य रचना वगैरे जे काही केल्या जायची पूर्वीच्या काळी लिहायचे ऋषीमुशी, त्यावेळेस ते वापरायचे. त्याही काळात समजे की एक ओळ पूर्ण झाली की एक दंड, 2 ओळ पूर्ण झाली की एक दंड, 3 ओळ पूर्ण झाली की एक दंड, आणि मग 4 ओळी पूर्ण झाल्यानंतर 2 दंड द्यायचे. म्हणजे ते बोलले गेलेलं पूर्ण होऊन जायचं. जसे का या ठिकाणी एखादी ओळ पूर्ण झाली तसे आपण कॉमा देतो, तसं ते कॉमा देत नसायचे, तसं एक दंड टाकायचा. दुसरी ओळ पूर्ण झाली दुसरा दंडा, तिसरी ओळ पूर्ण झाली तिसरा दंडा, आणि 4 ओळी पूर्ण झाल्या की मग 2 दंडे देत असायचे. त्यावेळेस दुहेरी दंड. पण त्या ठिकाणी काय समजून घ्या बघा, दुहेरी एकेरी दंड कधी आहे हे चिन्ह आपल्याला जुन्या मराठी साहित्यात म्हणजे काय सांगितलंय दुहेरी आणि एकेरी दंड बघा. रकान्यात किंवा रचनेला, रचनेत प्रत्येक चरण पूर्ण झाल्यावर एकेरी दंड, तर 4 चरण पूर्ण झाल्यावर दुहेरी दंड वापरतात. म्हणजे रकान्यात, साम्यात, रकान्यात, साम्यात कशामध्ये लिहिलंय ते, एक मिनिट. आपण काय घेतलंय, शब्दाचा शब्द संक्षेप, चरण, सामान्य, रचनेला सामान्यता होत ते म्हणलं, ठीक आहे. सामान्यता रचनेला प्रत्येक चरण पूर्ण झाल्यावर, सामान्यता रचनेला प्रत्येक चरण पूर्ण झाल्यावर एकेरी दंड, तर
4 चरण पूर्ण झाल्यावर दुहेरी दंड वापरतात. सर्वसामान्यपणे प्राचीन काळात या दंडाचा वापर केला जायचा. सामान्यतः काय होतं, एकेरी चरण, एक ओळ पूर्ण झाली की एक दंड, आणि नंतर 4 ओळी पूर्ण झाल्या किती दंड द्यायचे, 2 दंड द्यायचे. त्याचं उदाहरण या ठिकाणी बघा, आपण या ठिकाणी बघूयात. आपण नेहमी पसायदान म्हणतो, पसायदानातील या ठिकाणी आपण 4 ओळी घेतलेल्या आहेत. बघा, आता विश्वात्मके देवे एक दंड दिला, येणे वागवेने तोषावे पुन्हा एक दंड दिलाय, तो शोणी मज द्यावे पुन्हा एक दंड द्या, पसायदाने 2 दंड. आता विश्वात्मके देणे, येणे वागवेने तोषावे, तो शोणी मज द्यावे, पसायदाने वाक्य 4 ओळी पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी 2 देण्यात आलेले आहे. जे प्राचीन म्हणजे सामान्यतः जे काव्य जे रचना होते त्या रचनेत ते वापरले जात असे. आधी 14व विरामचिन्ह, शेवटचं कोणतं विरामचिन्ह आहे या ठिकाणी संक्षेप चिन्ह कोणचं आहे ते बघा. 14व जे चिन्ह आहे ते आहे संक्षेप चिन्ह. ते समजून घ्या, एक प्रकारे पूर्ण विराम पण आहे आणि एक प्रकारे असं गोल, असा छोटासा गोल पोकळ गोल काढायचे, वर्तुळासारखा छोटासा पोकळ गोल काढायचे. पूर्ण विराम पण म्हणू शकता, असं एक छोटासा पोकळ गोल जरी काढला तरी चालतं. मग या शब्दाचा संक्षेप दाखवण्यासाठी आद्याक्षरापुढे, आद्याक्षर जे अगोदरचं जे अक्षर असते समजून घ्या. आता बघून घ्या, हे याच्या अगोदरचं हे आद्याक्षर, याच्या अगोदरचं हे आद्याक्षर, याच्या अगोदरचं हे आद्याक्षर, आद्याक्षर त्याच्या आद्याक्षर. तर मग त्या आद्याक्षराचे जे काही असतं त्याच्या पुढे म्हणजे दाखवण्यासाठी, शब्दाचा आक्षेप दाखवण्यासाठी पोकळ गोल सुद्धा वापरतात. जसं की या ठिकाणी आपण शॉर्टकट लिहितो. आता हे काय, समजा आपण कोणाचं नाव घेत असताना असं करतो, हे श्री असं पूर्ण करतो. मग या ठिकाणी श्री म्हणजे काय, श्रीमान, म्हणजे श्रीचा अर्थ काय झाला, श्रीमान. श्रीम जरी केला असं, श्रीम म्हणजे काय झालं, मग श्रीमती. म्हणजे थोडस ज्यावेळेस काही बाकी ठेवत असतो आपण लिहिण्यासाठी, त्यावेळेस या ठिकाणी आपण जे आहे तर या संक्षेप चिन्ह म्हणजे टिंब किंवा हे, जसे मग उदाहरणार्थ मी माझंच नाव घेतलं, या ठिकाणी बघा शॉर्टकट लिहिलेलं आहे ताक. तू ताक आणलं का बेगा खायला, नाही का. ताक, ता म्हणजे ताजा, ता म्हणजे ताजा, आणि क म्हणजे कलम. शॉर्टकट म्हणजे फुल फॉर्मचं शॉर्टकट करत असताना या ठिकाणी असं हे जे काही संक्षेप जे काही चिन्ह आहे या ठिकाणी आपण वापरत असतो. तसंच या ठिकाणी मी माझं स्वतःच काय घेऊन टाकलंय, DN सुरळकर. आता हे DN काय भानगडी, मग या ठिकाणी बघ गोल पोकळ चिन्ह घेतलं. बघा मी या ठिकाणी काय केलं, असं पोकळ सहित चिन्ह घेतलंय DN. आता DN हे जे संक्षेपामध्ये आलंय, हे D काय आहे, N काय आहे. आपण आपल्या नावासमोर सुद्धा D म्हणजे धनराज, N म्हणजे नामदेव. याच्या पुढे का बोलले दिलं, कारण हे पूर्ण आलेलं आहे. या सुरळकरच्या पुढे का नाही दिलं, कारण हे पूर्ण झालं ना. हे फक्त संक्षेप काय होता, D चा होता आणि N चा होता, म्हणून मग धनराज नामदेव. म्हणून या ठिकाणी धनराज नामदेव सुरळकर जसे तसं आहे. म्हणजे काही एखाद्या गोष्टी शॉर्टकट जे आहेत ते लॉंग फॉर्म जे आहे ते दाखवण्यासाठी त्या ठिकाणी संक्षेपाचा, संक्षेप चिन्हाचा वापर होतोय. असे मग एकंदरीत किती चिन्ह बघितले आपण, विरामचिन्हे 14 विरामचिन्हे आहे. आणि हे पुढे चालून भविष्यामध्ये एकदम गरजेचे आहे. लिखाण करत असताना या चिन्हाचा वापर करून लिहिल्या गेलं पाहिजे. लिखाण करत असताना, त्याचबरोबर वाचन करत असताना सुद्धा या चिन्हांची गरज आहे. त्यामुळे संकल्प चिन्ह काय आहे, विराम चिन्ह काय आहे, कंस काय आहे, त्यानंतर अवसरण चिन्ह काय आहे किंवा अवसर स्पष्टीकरण चिन्ह काय, हे सगळे चिन्ह आणि ती काढल्या जाणे सुद्धा गरजेचे आहे. म्हणजे आहेच. मग कधी पाठ करणार, आज आणि आत्ताच तुम्ही पाठ करणार. ओके, थांबू मग.